गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर आज एक आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे की देशामध्ये सध्या सगळीकडे सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत लोकसभेच्या. तर या अनुषंगानं असं माझं एक परखड मत व्यक्त करतो की की मित्रांनो, कुठल्याही आमिषाला, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निरपेक्षपणे या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करावं. तसेच जे उमेदवार 5-5 वर्ष एखाद्या मतदारसंघातील ज्या ठराविक काही म्हणजे फिरकले पण नाहीत अशा उमेदवाराला तुम्ही अजिबात मतदान करू नका. जिथे विकास रखडलेला आहे, प्रतिनिधी वारंवार दुर्लक्ष करतात, तर अशा उमेदवारांना तुम्ही अजिबात मतदान करू नका. भलेही ते नोटाला दिले तरी चालेल, कारण तुमच्या एका मतामुळं तुम्ही एक जनप्रतिनिधी निवडून देणार आहात, जो तुमच्या जे काही डेव्हलपमेंटच्या म्हणजे प्लॅनिंग असेल किंवा काही योजना असतील तो सरकारमध्ये राहून तो राबवणार आहे. तो जर म्हणजे सक्षम उमेदवार नसेल तर 5 वर्ष मग त्या मतदारसंघाचा विकास हा रखडला जातो. म्हणून मतदान करताना सगळ्या बाबींचा बारीक विचार करून तुम्ही मतदान करावं. उगीच बिनकामाच्या उमेदवाराला मतदान करू नये. जे उमेदवार 5-5 वर्ष त्या गावी गेले नाहीत किंवा विकास काही केला नाही, अशा उमेदवाराला कृपा करून अजिबात मतदान करू नका. एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.